मरण स्वस्त होतंय। होय, तुम्ही घराबाहेर पडलात तर घरी सुरक्षित परताल की नाही याची कुठलीच शाश्वती नाही। पायाखाली किडेमाकोडे तुडवावीत तशी माणसं मरतायत। मागच्या 6 महिन्यात अशा अनेक घटना घडलेल्या दिसून येतील। नुकताच अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत 250 पेक्षा जास्त नागरिकांनी आपला जीव गमावला। तत्पूर्वी काही दिवसांपूर्वी मुंबईच्या लोकलमधून पळून 4 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता। या प्रकरणाची चौकशी होते, अहवाल सादर होतो, मात्र माणसाचं मरण काही थांबत नाही। मागच्या 6 महिन्यांचा विचार केला तर अशा अनेक घटना दिसून येतील। या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये जळगावच्या पाचोऱ्यामध्ये भीषण रेल्वे अपघात झाला। पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि या एक्सप्रेसमधून प्रवाशांनी खाली उडी घेतली आणि शेजारून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने अनेक नागरिकांना चिरडलं। या रेल्वे दुर्घटनेत 13 नागरिकांचा बळी गेला। या घटनेच्या काही दिवसानंतरच नवी दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचेंगरीत 18 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला। नंतर एप्रिल 2025 मध्ये काश्मीरच्या पहलगाम इथं दहशतवादी हल्ला होतो आणि यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी जातो। ही मालिका इथेच थांबत नाही, तर काही दिवसांपूर्वी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर चेंगराचेंगरी होते। यातही 11 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू होतो। ठिकाण बदलतं, घटनेचं स्वरूप बदलतं, पण यात मरतात ती माणसं। पीडित कुटुंबाला पैसे दिले जातात आणि चौकशीनंतर सादर झालेले अहवाल हवेत विरून जातात। बरं, माणसांच्या मरणाची मालिका इथेच थांबत नाही। जर आपल्या देशातल्या रस्ते प्रवासाचा विचार केला तर ही परिस्थिती या ठिकाणी अधिकच भयावह असलेली दिसून येते। रस्ते प्रवासात तर दररोज अनेकांचा मृत्यू होतो। केवळ महाराष्ट्राचा विचार केलाच जानेवारी 2025 ते मार्च 2025 या 3 महिन्यांच्या काळात राज्यात 9,385 रस्ते अपघात झाले। यात 4,179 नागरिकांचा बळी गेला। थोडक्यात काय, तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमचा जीव जाऊ शकतो। तुम्ही एखाद्या सार्वजनिक ठिकाणी गेलात तर तिथे चेंगराचेंगरीने जीव जातो, तर कधी रेल्वे दुर्घटनेनं, तर कधी आभाळातून विमान कोसळून निष्पाप नागरिकांचा बळी जातो। रस्ते अपघात असो किंवा चेंगराचेंगरी, या घटनांसाठी प्रशासनच जबाबदार असते असं नाही, तर नागरिकांनी सुद्धा सामाजिक भान जपणं तितकंच आवश्यक आहे। अशा घटना पुन्हा होऊ नये किंवा नागरिकांचा बळी जाऊ नये यासाठी आपल्या देशात कुठल्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत, या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करा।